नाही, यात काय यात एक विचित्र त्रांगडं सगळं निर्माण झालेलं आहे. हम्म. म्हणजे इलेक्शन जाहीर झाल्यानंतर म्हणजे आता जे मान्यवरांनी त्यांनी भूमिका मांडली की मुळात इलेक्शनच्या काळामध्ये जे झालं हे म्हणजे ऐन इलेक्शन सुरू असताना ज्या पद्धतीने अचानक याचिका आली आणि मग त्याच्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. हम्म. आता एक मुद्दा याच्यामध्ये अजून एक मला सांगावा असं वाटतो की जसं आपण जिल्हा परिषदेचं सांगितलं त्याच पद्धतीचं साधारणपणे नागपूर महापालिकेची जी आरक्षण सोडत त्या दिवशी निघाली 11 नोव्हेंबरला हा. त्याच्यामध्ये त्यांचं पण आरक्षण जे आहे ते 50% वर जात आहे. बरोबर. आणि आता आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष जे आहे बबनराव तायवाडे हा. त्यांनी अशी मागणी केलेली आहे की आम्हाला मुळात 27% आरक्षण मिळालेलंच नाहीये. हम्म. त्यांचं म्हणणं असं आहे की एससी एसटी यांना ज्या पद्धतीने समजा त्यांनी एक कॅल्क्युलेशन समजावून सांगितलं की 1.54 समजा असेल तर एससी एसटी साठी ते 2 होतं, 2 करता येतं, पण ओबीसी साठी ते एकच राहतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या जर इलेक्शन धरले नगर परिषद, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, महापालिका असेल, झेडपी असेल तर जवळजवळ ओबीसीचं 2 ते 2,500 सीट्सचं नुकसान होत आहे. ओके. त्याच्यामुळे त्यांनी आता म्हटलं आहे की आम्हाला मुळात 27% आरक्षण हे मिळतच नाहीये, त्याच्यामुळे आम्ही न्यायालयात जाणार. हा. मग 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 निवडणूक प्रक्रियेचं काय होणार हम्म. तर दॅट इज नन ऑफ अवर बिझनेस. त्याच्यामुळे आता हा प्रश्न असा आहे की की आता हे 27% आरक्षण पूर्ण करायचं. बरं, सरकारने जे काही कमिटमेंट दिलेलं आहे त्यांना ते पूर्ण करणं भाग आहे. हम्म. आणि मध्यंतरी यावेळेस मान्यवर जे म्हणाले निवडणूक आयोग यांनी काय केलं, पण आता प्रश्न असा आहे की आता कशा पद्धतीचं आरक्षणाचं मॅनेजमेंट त्याच्यामध्ये करायचं. कारण जर 27% पुन्हा येणार, आता बबनराव तायवाडे म्हणतात आहे की आम्ही कोर्टात जाऊ, हम्म. मग ते जर कोर्टात गेले तर पुन्हा ते लांबणीवर पडणार. हम्म. आता मंगळवारपर्यंत सुनावणी लांबली म्हणजे याचा अर्थ जर आज उद्याकडे समजा झेडपीची जे काही अनाउन्समेंट होणार होती ती पुढे गेली, हम्म. झेडपीची अनाउन्समेंट पुढे गेली तर आता पुन्हा मंगळवारी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याच्यावर पूर्ण हे होईल. अधिवेशन लांबलेलं आहे, महापालिका इलेक्शन कधी होतील हम्म. त्याच्यात पुन्हा सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे बरोबर. की 31 जानेवारी पर्यंत सगळी ठीक निवडणूक आहे. प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. बरोबर. त्याच्यामुळे नेमकं आता याच्यामध्ये की सरकारनी काय निर्णय घ्यायचा, तो कसा घ्यायचा, यांना पण 27% पाहिजे, बाकीच्यांचे पण सगळ्यांचे रिझर्वेशन बरोबर हे झाले पाहिजे आणि कोर्टाच्या म्हणण्यानुसार 50%चा टप्पा पण पार टप्पा नाही पण करायचा. म्हणजे 50% द्यायचं तर 27% देता नाही येत आणि 27% द्यायचे तर 50% ची मर्यादा सांभाळता येत नाही.